नमस्कार मंडळी, कसे आहेत तुम्ही? तुमचा पहिला स्वागत आहे आपल्या साईड मध्ये व्लॉग्सला. आणि आज पहिला घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ. सो मी आणि मामा तर चाललोय, तर म्हणजे कुठे चाललो ना आपण चिरल्याला आणि चिरल्याला चाललोय. तर म्हणजे स्पेशली आज आहे म्हणजे रामनवमी, आणि रामनवमी स्पेशल म्हणजे तिथं लय मोठी काय बोलतो यात्रा काय काहीतरी असतं ना, पालखी असतं त्यांची. सो मी चाललोय आणि मामा सुद्धा आहे. त्याच्यानंतर अजून कुठे आपण पुण्याला जाऊ, तिकडे सुद्धा लय मोठा असतो. सो चला मला जाऊया. त्याच्या तिथं चॅनल नवीन येतं तर चॅनलला फटाफट सबस्क्राईब करा, आणि माझे व्लॉग कसे वाटतात ते नक्की मला कमेंट करा. तुम्ही एवढं बघताय तर भाई खूप खूप प्रेम द्या तुमच्या भावाला. आणि चला जय श्रीराम, चला जाऊया. मामा बोलते का पहिल्यांदा गावात आलाय, यायलाय कधी चिरलेला बाजूला असेल सुद्धा, पण मी नाही आणलाय त्याला. चला मला जाऊया. बघा इकडे मंदिर आहे या साईडला, आता इकडनं समोर. तर नमस्कार मित्रांनो, आपण आता चिखल्या गावात आलो आहोत. तर तुम्ही बघू शकता साहिल आता कसे सिनेमॅटिक शॉट घेतोय. फुल मेहनत गाईज, इतकी मेहनत बोलूच नका, इतकी मेहनत आहे बघा. चालवलं जायला लागते साहिलला. शॉट घ्यायचं म्हणजे काय सोपी गोष्ट नाही गाईज. बघा किती जाऊ साहिल. रघुपती राघव गजरी गजरी. म्हणजे केली बी नाही पाळले आपण ते नंतर बघू. छोटे पोरांसाठी केलेलं आहे. काय त्याला बोलतात नसीब. लाईट आली भाई, टाइमवर लाईट आली. आत्मच गावाला आलो आणि बघा, आणि त्या भजन चालू आहे आणि लाईन लागली बघा. इथं बघा, इथं सगळा पोरींचा सामान आहे. पोरांसाठी काय तरी कवा तरी ठेवायचं. सगळा पोरींचा सामान आहे. तोरा काय लावायचा पोरांसाठी. काय वाटतं बारकी खेळली काही, आमचा विचार करा नाही कवा काही. असं काय ना, आम्हाला दोघांना कटाला आहे म्हणून आम्ही दोघं फिरतो. अजून काय नाही, पालखी कवा निघल काय निघल माहिती नाही, तरी आम्ही आपण फिरतो नाही बघा. मेकअपचं सामान घ्यावाला कोणला आता, खावाला एक घेऊ शकतो घरच्यासाठी, ती गोष्ट वेगळी आहे. घेवाचा तर घेवाचा कोणला घेशील सांग मला. बहिणीचा घेतो तू तुझे माझी बहिणीच नाही मेकअप केलं. माझी बहिणीच मेकअप नाही करत. मम्मीच पण नाही मेकअप करू. मग आता घेवाचा कोणला सांग म्हणा. लवरला घे, लवरच होता.
किती कष्ट चाललंय. आईचे पैशांचे बॅगवर टाकलं विषय संपला सगळं पैसे. आता आम्ही आलो तर म्हणजे फुंड्याला आणि फुंड्याला आलो तर फुंड्याला सुद्धा रामनवमी आहे समोरला बघू शकता काय मस्त आहे की एकदम सजवलेलं आहे. आणि पहिला आम्ही एक ड्रोन शूट घेतो आणि तुम्ही बघा पुढे. तर चला चॅनल नवीन येतं तर चॅनल फटाफट सबस्क्राईब करा आणि प्रेम दा तुमच्या वाला. चला गाई इकडं बघा काय भारी वाटतं यार. ड्रोन उडवलाय वरती काय दिसत नाही बाई. ड्रोन म्हणजे गावात उडवलेला आहे ड्रोन बघू शकता. व्ह्यू बघा गाईज. फायनली आलं फुंड्याला आणि आता चाललं आतमध्ये. ही ना प्रगळ बाबाची मामी आणि मामा ना आलेलो ना तेव्हा दोघा. कुठं तुम्ही होतास यांचे- पालखीला आलेलो मग पालखीला आलते तेव्हा घरात मग घेतलंच नाही. घेतले ब्लॉग टाकलाच ना आज. तुमचं आता एक युवराचं बघितलं मी. आता मग टाकून आलोय बस. म्हणजे अर्धाच बघितलाय. नाही तू फक्त ते भोगदापर्यंतच बघितलं. मग भोगद्याच्या पुढचा कधी कुठं काढून दिसलाय. नाही. म्हणजे बघितला पाहिजे पूर्ण ब्लॉग पाहिजे. कोण भेटले कुंड्याला आलो आहोत तर मंदिरात आलो आहोत आपण श्रीराम मंदिर. तर तुम्ही इथं बघू शकता साहिल कसं आता सिनेमॅटिक शॉट घेत आहे. इथं खूप गर्दी आहे बघू शकता तुम्ही. तर मित्रांनो साहिल बघा तुम्ही किती मेहनत करते बघा. फुल स्ट्रगल गाईज फुल स्ट्रगल. पालखी जवळ परत पालना हलवायला गेलता ते सिनेमॅटिक शॉट घेतले त्याने आणि तर आपण त्या व्हिडिओमध्ये नंतर बघू. तुम्ही मेहनत बघा पाहिजे. नाव काय तुझं. जोरान बोल. ताई नाही मावशी माझी मामाची ताई. मामा आई बाबा ना बाबा
घरा आलेलो गाईस, जवाल लावला परत दुसऱ्या वेळेला मावशीने जवाला बसवला जबरदस्तीने. मामा पण फुल जेवलाय आता. गाईस आपा मामा उडवतोय समोरला गोल. काय पडतं हिरोईन झाली ना बघा, पडते काही लक्ष नाही दे, गरिबांना लक्ष नाही दे. आता एवढी मेकअप केली तर कसं काय वलकल माणूस. हिरोईन दिसते, हिरोईनला वलकल नाही ना, हिरोईनला लगेच कसं काय वलकल कोण. मेकअप केलीच नाही तू सांगतस. आणि मला बोलते का मी बारका पोरगा दिसतोय. काय दादा काय पण ना, छोटा पोरगा हाईच नाही हाताला. 100% मजा बघा निघल्यावर. असं आहे काय बघा, काही आलोय घरा पण नाही नेला. आता मी बोलल्यावर हा नाही या असं हे बोललं नव्हता या बोलायचा.
गाईज आपल्यासोबत दादा न वहिनी. कसं वाटलं आता आमची पालखी लय खूप भारी मस्त या लोकांचा जल्लोष बघा. अरे तिथं आपला नेटिव्ह बँड लागलाय आणि तुम्हाला जर अजून त्याच्यापेक्षा भारी ब्रँडेड नेटिव्ह बँड पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट करा. आणि म्हणून साठी पण पाहिजे सर कॉन्टॅक्ट करा. पण जाम व्हायरल झाली ना ती व्हिडिओ. लोक भेटतात की रस्त्याने आणि बोलतात आम्हाला जाम भारी जाम हनीमूनच्या त्याच्यामध्ये ड्रोन कंट्रोल होतं का कॅमेरा पण सगळा. गाईज आता दादा बिझी आहे बघा ड्रोन मध्ये. इकडे बघ मग परत गेला. नाही चाललो आता. सो फायनली गाईज आता निघालो तर म्हणजे घरी जायला. आणि भाई खरंच खूप मजा आली, खूप भारी वाटलं. आणि आपले क्रिएटर सुद्धा भेटले. क्रिएटर जसे की आपली परी वहिनी आणि स्पेशली म्हणजे साहिल दादा, दोघं जण. कारण भाई एवढं भारी वाटलं ना त्यांना भेटून. दरवेळी मला भारी वाटतं, कारण बोलतात ना एक आपली वाईफ होते, म्हणजे आपली माणसासारखे जेव्हा भेटतात तेव्हा. आणि मामा तर भाई पहिल्यांदा भेटला. मामा तुला कसं वाटलं परी वहिनीला आणि साहिल दादाला भेटून? मला मस्त वाटलं यांचा स्वभाव मस्त होता, एकदम असा फ्रीली होता, एकदम असं काही ॲटिट्यूड नाही, काही नाही. आता क्रिएटरला कसं ॲटिट्यूड असतं एकदम रागात, म्हणजे असं इग्नोर करताना बघून, पण तसं काहीच नव्हता. तर मला मस्त वाटलं. आणि मामाचा जसं पहिल्यांदा भेटून सुद्धा त्याला भारी वाटला. मला तर भाई मी भेटतो भाई जसं असं वाटतं आपलीच माणसं भेटते. कारण परी वहिनी भावासारखं एवढा हे देतं, प्रेम करतं. कोणाशी साहिल सुद्धा भावासारखा छोट्या.
खरंच खूप भारी वाटलं. विचारतात, स्वतःहून विचारतात. मग असं तर भारी वाटेल एका छोट्या क्रिएटरला, जेव्हा एका मोठ्या क्रिएटर एवढा विचारतो, एवढं प्रेम करतो ना, तेव्हा भारी वाटतंच. सो चला मग आता गाईज भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. हा ब्लॉग पूर्ण बघितला असेल तर भाई फटाफट सबस्क्राईब करा आणि प्लीज प्रेम द्या तुमच्या भावाला. आणि भाई जास्तीत जास्त कमेंट करून सांगा यार कसा ब्लॉग आवडतोय. आणि भाई आपल्या मामाचा सुद्धा चॅनल आहे भाई, ड्रोनी FPV, त्याला सुद्धा खूप खूप प्रेम द्या. चला मग बाय बाय, टेक केअर. जय श्रीराम, जय एकविरा.